नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हमारे वंदे भारत लाइव न्यूज चैनल के आइडल पत्रकार संगठन के संपूर्ण भारत उपाध्यक्ष प्रदीप कामले की रिपोर्ट। युवा सेना शिंदे गुट के नेता गणेश जगताप ने आदित्य ठाकरे पर कड़ा प्रहार किया है। उनका कहना है कि आदित्य ठाकरे को कोई शर्म नहीं है, इसलिए उनका विरोध करने के लिए बेशर्म फूलों की माला पहनाकर उनका निंदनीय विरोध किया गया। गणेश जगताप ने कहा कि आदित्य ठाकरे का नाम दिशा सालियान मामले में सामने आना महाराष्ट्र के लिए दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने आरोप लगाया कि ऐसे गंभीर आरोपों के बावजूद आदित्य ठाकरे को कोई शर्म नहीं आ रही है, इसलिए यह विरोध प्रदर्शन किया गया। युवा सेना शिंदे गुट द्वारा आयोजित इस आंदोलन में प्रदर्शनकारियों ने कहा कि वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिलकर दिशा सालियान के परिवार को न्याय दिलाने के लिए प्रयास करेंगे। गणेश जगताप, युवा सेना जिल्हा प्रमुख धाराशिव। आजचे आंदोलन हे युवा सेना उबाटा गटाचे महाराष्ट्राचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सध्याचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात होतं। कारण आदित्य ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशातील असून उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सध्याचे आमदार आहेत। तर आजचे आंदोलन हे आम्ही दिशा सालियन प्रकरणामध्ये जे आदित्य ठाकरे यांचं उच्च न्यायालयामध्ये जे नाव त्यांच्या वडिलांनी दाखल केलं 4-5 जणांचे नाव, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचंही नाव प्रामुख्यानं घेतलं गेलं होतं आणि त्याची चौकशीची मागणी, न्यायाची मागणी दिशा सालियांनी त्यांच्या उच्च न्यायालयाकडनं अपेक्षा केलेली आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असताना त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राला एक आदर्श दिला पाहिजे चांगल्या सामाजिक गोष्टीचा, परंतु अशा गोष्टीमध्ये नाव येऊन हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंच हे दुर्दैव म्हणावं लागेल। कारण बलात्काराच्या मॅटरमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वतः जर उच्च न्यायालयामध्ये जर स्वतः नाव यांचं ववलं असेल किंवा त्यांना आरोपी म्हणून त्यांना तिथं त्या ठिकाणी जर सिद्ध करण्यासाठी जर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असेल तर यामध्ये ही फारच म्हणजे अत्यंत निंदनीय महाराष्ट्रासाठी बाब आहे। कारण महाराष्ट्रातील जनतेने यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा ठेवलेल्या आहेत, परंतु जर अशा पद्धतीने जर आरोप होत असतील बलात्काराचे तर यांच्याकडनं भविष्यामध्ये कसा यांच्याकडनं म्हणजे अपेक्षा कराव्यात। आणि जर हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते जर अशा पद्धतीने करत असतील, वागत असतील तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय आणि सर्वसामान्य जनतेला न्याय भविष्यामध्ये कसा मिळेल हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। 2020 साली जे दिशा सालियन आत्महत्या प्रकरण असेल, त्यानंतर सुशांत सिंह राजपूत हे आत्महत्या प्रकरण असेल, या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आज दिशा सालियन यांच्या वडिलांनी घेतलेलं आहे। संबंधित नाव हे सर्वसामान्य नसून हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तसेच चालू आमदार, रनिंग आमदार आहेत सन्माननीय श्री आदित्य ठाकरे यांचं नाव आज या केसमध्ये घेतलं जात आहे। या संदर्भात जर माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांवरती असेल किंवा या महाराष्ट्रामधल्या असलेल्या आई बहिणींच्या अब्रूवरती त्यांच्यावरती बलात्कार करण्याचं काम जर आज माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राकडून केलं जात असेल तर याच्या विरोधात आवाज उचलण्याची गरज आज सर्वसामान्य जनतेला वाटायला लागते। आणि अशा प्रकारची भूमिका याच्या विरोधात बंद करण्याचं आणि याच्या विरोधात एक अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्याची भूमिका आज आम्ही युवा सेनेमार्फत घेतलेली आहे। याच्या मार्फत आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत की जर संशयित यामध्ये जर सापडत असतील, याच्यामध्ये जर ते संशयित गुन्हेगार सिद्ध झाले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, अशा संदर्भातील आम्ही मागणी आज आम्ही केलेली आहे। आणि तसेच तर याच आज आम्ही धाराशिव येथे आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला बेशर्माची फुले, अरे ज्याला लाज नाही, आज बलात्कार करून आज अनेक पुरींच्या छेडखानी किंवा अत्याचारामध्ये स्वतःचं नाव येत असताना देखील आज विधान भवनामध्ये मोठ्या अभिमानाने आमदारकी मिरवतात। या निर्लज्ज नालायक माणसांना जर कुठल्या प्रकारची लाजलज्जा नसेल तर त्यांना बेशर्माची फुले अर्पण करून त्यांना आम्ही त्यांचा आज फुले त्यांना वाहिलेली आहेत आणि या निमित्ताचा निषेध व्यक्त केलेला आहे। हे आमच्या युवा सेनेमार्फत सर्वात मोठं काम आणि त्याच्या विरोधात आंदोलन आणि त्याच्या विरोधातली सर्वात मोठी भूमिका आज युवा सेना धाराशिवतर्फे आज संबंधित युवा सेना जिल्हा प्रमुख तसेच सर्वांच्या मार्फत केलेली आहे। धन्यवाद।
अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक नमस्कार और देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव।